नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण गणितातील पुढील भाग पाहणार आहोत, त्रिकोणाची एकरूपता. त्यासाठी काही मुद्द्यांचा आधी आपण अभ्यास करूया. शेजारील आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा. प्रश्न क्रमांक 1, बाजू DE समोरील कोन कोणता? बाजू DE समोर कोण आहे? कोन F. दुसरा प्रश्न, कोन E हा कोणत्या बाजूसमोरील कोन आहे? तो बाजू DF समोरील कोन आहे. तिसरा प्रश्न, बाजू DE आणि बाजू DF यांनी समाविष्ट केलेला कोन कोणता? DE आणि DF यांनी समाविष्ट केलेला कोन कोन D. चौथा प्रश्न, कोन E आणि कोन F यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती? कोन E आणि कोन F यांनी समाविष्ट केलेली बाजू EF. बाजू DE च्या लगत कोणते कोन आहेत? बाजू DE च्या लगत कोन D आणि कोन E हे आहे. ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या म्हणतात. ज्या रेषाखंडाची लांबी समान असते ते रेषाखंड एकरूप असतात. ज्या कोनांची मापे समान असतात ते कोन एकरूप असतात. त्रिकोणाची एकरूपता. कॉन्ग्रन्स ऑफ अ ट्रायंगल. शेजारील आकृती पहा. पारदर्शक ट्रेसिंग पेपरवर ट्रायंगल ABC काढून घ्या व तो कागद PQR वर ठेवून पहा. बिंदू A हा बिंदू P वर, बिंदू B हा बिंदू Q वर आणि बिंदू C हा बिंदू R वर ठेवून पहा. दोन्ही त्रिकोण तंतोतंत जुळतात, म्हणजेच ते एकरूप आहेत असे दिसेल. कृती. ट्रायंगल ABC हा त्रिकोण ABC हा त्रिकोण PQ वर ठेवण्याची एक पद्धत दिली आहे. परंतु बिंदू A हा Q वर, बिंदू B हा R वर आणि बिंदू C हा P वर ठेवला तर ते त्रिकोण तंतोतंत जुळणार नाही. म्हणजेच विशिष्ट पद्धतीनेच ते एकमेकांशी जुळवले पाहिजेत. ही जुळवण्याची पद्धत एकास एक संगतीने दाखवली जाते. बिंदू A ची संगती बिंदू P शी आहे. हे A शी P असे लिहितात. येथे AP, BQ, CR अशा संगतीत हे त्रिकोण एकरूप आहेत. या पद्धतीने त्रिकोण एकरूप झाले की कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q, कोन C एकरूप कोन R, तसेच रेख AB एकरूप रेख PQ, रेख BC एकरूप रेख QR, रेख CA एकरूप रेख RP या 6 एकरूपता मिळतात. म्हणून त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे ABC PQR या संगतीत एकरूप आहे असे म्हणतात. व त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR असे लिहितात. अशा लिहिण्यामध्ये AP, BQ, CR ही शिरोबिंदूची एकास एक संगती व त्यामुळे मिळणाऱ्या वरील 6 एकरूपता यांचाच अंतर्भाव होतो. म्हणून दोन त्रिकोण एकरूप आहेत असे लिहिताना शिरोबिंदूचा क्रम एकरूपतेशी एकास एक संगती पाळतो याकडे लक्ष द्यावे. काही गोष्टींवर चर्चा करूया आपण. त्यामध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR या एकरूप त्रिकोणांचे एकरूप घटक सारख्या खुणांनी दाखवले आहेत. अनिल, रेहाना व सुरजित यांनी या त्रिकोणांच्या एकरूपतेचे लेखन पुढील प्रमाणे केले होते. यापैकी कोणते लेखन बरोबर आहे आणि कोणते चूक आहे ते आपण ठरवूया. अनिलने लिहिले त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण QPR, रेहानाने लिहिले त्रिकोण BAC एकरूप त्रिकोण PQR आणि सुरजितने लिहिले त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. यामध्ये जर आपण आकृतीचं जर निरीक्षण केलं असं दिसून येतं आहे की सुरजितने लिहिलेले लिखाण हे चुकीचं आहे व अनिलचे व रेहानाचे लिखाण बरोबर आहे. याचं उत्तर आपल्याला पुढील प्रश्नांवरून लक्षात येईल. काही सोडवलेले उदाहरणं पाहूया. त्यामध्ये उदाहरण क्रमांक 1, शेजारच्या आकृतीतील त्रिकोणांचे सारख्या गुणांनी दाखविलेले घटक एकरूप आहेत. 2 आकृत्या दिल्यात, त्या 2 आकृत्यांचं निरीक्षण करा.
त्यातला पहिला प्रश्न, शिरोबिंदूच्या ज्या एकास एक संगतीने हे त्रिकोण एकरूप होतात त्या संगतीत त्रिकोणांची एकरूपता दोन प्रकारे लिहा. दुसरा प्रश्न, त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण STU हे लेखन बरोबर आहे की चूक हे सकारण लिहा. उकल, निरीक्षणावरून दिलेले त्रिकोण STU करस्पॉन्ड्स टू XZY या एकास एक संगतीत एकरूप आहेत. त्यातलं एक प्रकार त्रिकोण STU एकरूप त्रिकोण XZY व दुसरा प्रकार त्रिकोण UST एकरूप त्रिकोण YXZ. हीच एकरूपता आणखी वेगवेगळ्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करा. या त्रिकोणांची एकरूपता त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण STU अशी लिहिली तर बाजू ST एकरूप बाजू XY असा अर्थ होईल आणि ते चूक आहे. त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण STU हे लेखन चुकीचे आहे. या लेखनामुळे आणखी काही चुका होतात, त्या विद्यार्थ्यांनी शोधाव्यात. प्रश्न क्रमांक 2, पुढे दिलेल्या आकृतीत त्रिकोणांच्या जोडीतील सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. त्या त्रिकोणांच्या शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीत त्रिकोण एकरूप होतील हे सांगा व त्रिकोणांची एकरूपता चिन्हाने दर्शवा. त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD यामध्ये बाजू AD हा सामायिक रेषाखंड आहे. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. संगती SABCD त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण ACD सामायिक बाजूंवर अशी खूण करण्याची पद्धत आहे. एखाद्या जोडीतील त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी सर्व 6 घटकांची एकरूपता दाखवण्याची आवश्यकता नसते. एका त्रिकोणाचे 3 विशिष्ट घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकांशी एकरूप असतात तेव्हा उरलेल्या 3 घटकांच्या जोड्याही परस्परांशी एकरूप असतात. म्हणजेच ते विशिष्ट 3 घटक एकरूपतेची कसोटी निश्चित करतात. आपण काही त्रिकोण रचना करायला शिकलो आहोत. जे 3 घटक दिलेले असता त्रिकोणाची एकमेव आकृती काढता येते. तेच घटक एकरूपतेच्या कसोट्या निश्चित करतात हे आपण पडताळून पाहू. त्यातली पहिली कसोटी 2 बाजू आणि समाविष्ट कोन, त्यालाच बाकोबा कसोटी असं म्हणतात. म्हणजेच बाजू कोन बाजू. बाजूंच्या 2 जोड्या एकरूप असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोनही एकरूप असतील असे त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN काढा. त्रिकोण ABC व त्रिकोण LMN मध्ये बाजू AB बरोबर बाजू LM, बाजू BC बरोबर बाजू MN, कोन ABC बरोबर कोन LMN. त्रिकोण ABC हा ट्रेसिंग पेपरवर काढून घ्या व ट्रेसिंग पेपर त्रिकोण LMN वर असा ठेवा की शिरोबिंदू A हा शिरोबिंदू L वर, बाजू AB ही बाजू LM वर, कोन B हा कोन M वर आणि बाजू BC ही बाजू MN वर पडेल. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण LMN आहे हे दिसून येईल. दुसरी कसोटी 3 संगत बाजू किंवा बा कसोटी म्हणजेच बाजू 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 कसोटी. बाजू PQ बरोबर बाजू XY, बाजू QR बरोबर बाजू YZ व बाजू RP बरोबर बाजू ZX असे त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ काढा. ट्रेसिंग पेपरवर त्रिकोण PQR काढून तो XYZ वर ठेवा. त्यामध्ये PX QY RZ अशा एकाच एक संगतीने ठेवा. त्रिकोण PQR एकरूप त्रिकोण XYZ आहे असं दिसून येईल. तिसरी कसोटी 2 कोन आणि समाविष्ट केलेली बाजू म्हणजेच कोन बाजू कोन कसोटी, को कसोटी. त्रिकोण XYZ आणि त्रिकोण DEF असे काढा की बाजू XZ बरोबर बाजू DF, कोन X एकरूप कोन D आणि कोन Z एकरूप कोन F.
ट्रेसिंग पेपरवर त्रिकोण XYZ काढून तो पेपर DEF वर ठेवा. XDYEZF या संगतीनुसार त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण DEF असे दिसेल. चौथी कसोटी को बा किंवा बा को कसोटी, म्हणजेच कोण बाजू किंवा बाजू कोण कसोटी. दोन त्रिकोणातील संगत कोणांच्या दोन जोड्या एकरूप असतील तर उरलेले कोण एकरूप असतात, कारण प्रत्येक त्रिकोणातील तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोणतेही दोन कोण व एका कोणाची लगतची बाजू दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोण व संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर कोबाको कसोटीची अट पुरी होते व ते त्रिकोण एकरूप असतात. काटकोन त्रिकोणांची कर्णभुजा कसोटी. काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक भुजा दिली असता एकमेव त्रिकोण काढता येतो. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण व एक भुजा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या संगत घटकांशी एकरूप असलेले दोन काटकोन त्रिकोण काढा. वर दिलेल्या रीतीप्रमाणे ते एकरूप आढळतात का ते पहा. यावरील काही सोडवलेली उदाहरणं. उदाहरण क्रमांक 1. पुढील आकृतीतील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या कोणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतात ते लिहा. आकृती क्रमांक 1चा जर विचार केला आपण तर असं दिसतंय की बा कसोटीने PQR या संगतीस UTS या संगतीनुसार हे त्रिकोण एकरूप आहेत. व दुसऱ्या आकृतीमध्ये कोण बाजू कोण या कसोटीने DBA संगतीस DBC या संगतीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. प्रश्न क्रमांक 2. पुढील आकृत्यातील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीतील समान खुणांनी दाखविलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक आकृतीखाली त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहा. त्या कसोटीने त्रिकोण एकरूप होण्यासाठी आणखी कोणती माहिती देणे आवश्यक आहे आणि ती माहिती दिल्यावर त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीने एकरूप होतील ते लिहा. प्रश्न आकृती क्रमांक 1 मध्ये कर्णभुजा कसोटी दिलेली आहे. म्हणजेच दिलेले त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत, त्यांची एक बाजू एकरूप आहेत, म्हणून त्यांचे रेख LN व EF हे कर्ण एकरूप आहेत ही माहिती देणे आवश्यक आहे. ही माहिती दिल्यावर LMN हे EDF या संगतीत त्रिकोण एकरूप होतील. दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणांची रेख CA ही भुजा सामायिक आहे, म्हणून कोन DCA एकरूप कोन BAC ही माहिती देणे आवश्यक आहे. ही माहिती दिल्यावर DCA या संगतीस BAC या संगतीत त्रिकोण एकरूप होतील. अशा प्रकारे आपल्याला या 5 कसोट्यांचा अभ्यास करता येईल आणि त्यावर आपल्याला उदाहरणं सोडवता येतील. त्यातील पहिली कसोटी बा कसोटी म्हणजेच बाजू कोण बाजू. दुसरी बा कसोटी म्हणजेच बाजू कसोटी. तिसरी कसोटी को कसोटी कोण कसोटी. आणि चौथी कोबा किंवा बाको म्हणजेच कोण बाजू किंवा बाजू कोण कसोटी. आणि पाचवी ती म्हणजे काटकोन त्रिकोणाची कर्णभुजा कसोटी. या एकूण 5 कसोट्या आहेत, त्यावर आपल्याला उदाहरणं सोडवता येतील. यावरील सराव संच 13.1 हा आपण आपल्या वहीमध्ये सोडवायचा